तर पहा, या ठिकाणी आपण 3 काळातील 3 वाक्य इंग्रजीमध्ये बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तिन्ही वाक्यातील काळसुद्धा सांगणार आणि इंग्रजीमध्ये सुद्धा बदलून दाखवणार. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा काळ ओळखण्याचा सुद्धा आणि इंग्रजीमध्ये बदलण्याचा सुद्धा. पहा आता काळ ओळखायचा कसा, तर पहा, भक्ती कथा लिहित आहे म्हटलं की इथे असतो वर्तमान काळ आणि लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू आहे म्हणून चालू वर्तमान काळ, त्यालाच अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात. तर दुसरं वाक्य बघा, भक्ती कथा लिहित होती म्हटलं की ते ओळखायचं भूतकाळ आहे, कारण होती म्हणजे क्रिया झालेली आहे आणि लिहित होती म्हणजे लिहिण्याची क्रिया भूतकाळात सुरू होती म्हणजे हे आहे चालू भूतकाळ म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. तिसरं वाक्य, भक्ती कथा लिहित असेल म्हणजे भविष्यात म्हणजे भविष्यकाळ आणि लिहित असेल म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू असेल म्हणजेच चालू भविष्यकाळ म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ. चला इंग्रजीमध्ये हे वाक्य आपण बनवूया अतिशय सोप्या पद्धतीने. बघा आता भक्ती हा वाक्याचा पहिला शब्द आहे, त्याला द्यायचा 1 क्रमांक. नंतर वाक्याच्या शेवटच्या शब्दाला द्यायचा 2 क्रमांक. एवढी गोष्ट कायम लक्षात असू द्या. आणि नंतर इथून मागे उलट क्रमाने क्रमांक देता यायचं. इथे द्यायचा 3 क्रमांक, इथे द्यायचा 4 क्रमांक. चला पहिलं वाक्य बनवूया इंग्रजीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने. भक्ती 1 क्रमांक आहे म्हणून 1 क्रमांकाला भक्ती लिहून घ्या. BHAKTI ठेवा. आता 2 क्रमांकाला आहे मग आहे साठी घ्यायचं इज. आता कधी इज घ्यायचं, कधी आर घ्यायचं, कधी ॲम घ्यायचं, मी भरपूर व्हिडिओ दुसरे टाकलेले आहेत, तिथे आपल्याला वेळ पुरणार नाही. तर पहा पुढे मग आता 3 क्रमांक आहे लिहित. आता लिहिण्याची क्रिया सुरू आहे म्हणून रायटिंग, WRITING रायटिंग. राईट म्हणजे लिहिणे आणि रायटिंग म्हणजे लिहित आहे, लिहिण्याची क्रिया सुरू आहे. कथा म्हणजे काय तर अ स्टोरी. आता दुसरं वाक्य बघा, भक्ती कथा लिहित होती. बघा भक्ती 1, होती 2, लिहित 3, कथा 4. चला भक्ती BHAKTI भक्ती. होतीसाठी ऑज. आता ऑज कधी घ्यायचं, वेअर कधी घ्यायचं, प्रोफाईल नक्की चेक करा, तिथे मी सर्व शिकवलेलं आहे. हां आता लिहित होती म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू होती म्हणून रायटिंग चांगलं आहे. पहा लिहित, आता बघा इथं लिहिलं रायटिंग, कथा अ स्टोरी. 4 क्रमांक आहे म्हणून 4 क्रमांकाला आपण अ स्टोरी शब्द लिहिलेला आहे, वाक्य तयार झालेलं आहे. आता पहा पुढे, भक्ती कथा लिहित असेल, पहिल्या शब्दाला 1 क्रमांक, शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक, लिहितला 3 क्रमांक आणि कथाला 4 क्रमांक. बघा भक्ती BHAKTI भक्ती. आता असेल कधी पण ध्यानात ठेवायचं की भविष्यकाळामध्ये आता क्रिया चालू असेल भविष्यकाळामध्ये तर विल बी घ्यायचं, विल बी. आणि लिहित असेलसाठी आपण विल बी घेतलं लक्षात ठेवा. आणि लिहित म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू असेल, मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय, रायटिंग आणि कथा अ स्टोरी. पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तरच शेअर करा. धन्यवाद.